नाशकातील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गोदावरी नदीत गंगापूर धरणातून 2320 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे आणि परिणामी गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। काल 12 वाजेच्या सुमारास 2320 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आल्यानं गोदावरी नदीतील पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे। आपण सध्या गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर अनेक मंदिरं देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत। पुराचे इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत गंगापूर धरणातून सोडलेलं जे पाणी आहे ते आता सध्या लागल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर पावसाळ्याचे 3 महिने बाकी आहेत आणि त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते। त्यामुळे गंगापूर धरणातून प्रशासनाच्या वतीनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आलेला आहे। पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।